नमस्कार, मी रोहित संजय लोढे, प्लॅटिनम डायरेक्टर ऑफ रियाज मटेरियल प्रायव्हेट लिमिटेड मध्ये आरोग्य सल्लागार म्हणून काम करतो. या काकाला आपण जवळपास 2-3 महिने अगोदर अमृत ज्यूस दिलं होतं सोरायसिस आजारासाठी. तर त्यांना काय रिझल्ट आला ते स्वतः सांगतील. काका, तुमचं नाव सांगा, तुमचं गाव सांगा. माझं नाव रामदासगिरी आहे. गावगामाई बघायचो मी. मागे 2016 स्वराजचा त्रास होता आणि मी भरपूर दवाखाने केले, पुणे केले, मुंबई केले, बुलढाणा, चिल्ड्रनचा दवाखाने केले, तरी मी दिलेला काही रिझल्ट भेटला नाही. आणि नंतर मग आमच्या मुलाने आनंद भावला नंतर सध्या किंवा त्याची नेहमी ओळख होती, पण याविषयी ओळख नव्हती. त्यामुळं त्याने सांगितलं की बुवा आपल्याजवळ सोरायसीचं औषध आहे. मग किंवा म्हणाला माझ्यावर औषध सोरायसी आहे किंवा तुम्ही एकदा घरात जा आणि बघून द्या कसं काय तर. मग ते घरी आले, त्यांनी ते पाहिलं सोरायसी. ते म्हणत की राहायचं बुवा, पण तुम्हाला आम्ही जसं सांगेल तसं घ्यावं लागेल. मी म्हटलं बा काही अडचण नाही, तुम्ही सांगा तसं घे. तर मी 1 महिन्याची 18 महिन्याने औषध सुरू केलं. तर मला जवळपास 8 जूनपर्यंत 10% फरक पडला. नंतर मी औषधी चालूच ठेवली. तर मला आता 90%, 100% 90% फरक पडण्यासारखा आहे. त्यामुळे काही अडचण नाही. कोणी जरी घेतलं तरी बिनफिकीर घ्या, काही फरक पडणार आहे. 100% फरक पडणार आहे. काही अडचण नाही. काकाला असा जबरदस्त रिझल्ट आलेला आहे सोरायसिस नावाच्या आजारावरती. आणि काकाला रिझल्ट आल्याच्या नंतर काकाला त्यानंतर मला रिझल्ट आला. आमच्या घरचे हे दम्याचा त्रास होता, जवळजवळ 20-25 वर्ष आले. तर त्याने 7 जून पासून औषध सुरू केली. तर त्याने 7 जुलैपर्यंतच 50-60% फरक पडला बा. नंतर आम्ही पंढरपूरला गेलो. यात्रेने पायी वरुडीच्या तेजस्वी भावांच्या दिल्लीसोबत. तरी तिने रस्त्याने काही थोडी ट्राफिक तकलीफ झाली नाही. तिथून आल्यानंतर आम्ही आता नंतर औषधी डबल सुरू केली. तरी दम्याने 100% फरक पडणार आहे अशी औषधी आहे. मग काय वाटतं, लोकांनी घेतलं पाहिजे का नाही घेतलं पाहिजे? नाही घेतलीच पाहिजे बाबा. लई फरक पडला न सांगू काय वाटतं या औषधीनं. तर मला फरक पडला, 1 महिन्याच्या रिझल्ट आला मला, म्हणून मी परत ही औषधी घेतली. धन्यवाद.